गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा ह्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहे चेंबूर मधील सर्वात उंच असे एक गणपती बघायला. तर आज तुम्ही आता थंबनेल पाहिला असाल तर आता आपण सर्व हे चेंबूर मध्ये गणपती सर्व हे तुम्हाला दर्शन घडवणार आहे. खूप छान छान मूर्त्या यावर्षी म्हणजे म्हणतात ना, मोठमोठ्या मूर्त्या ह्या चेंबूर मध्ये देखील आहेत. संपूर्ण आज आपण शंभूचे गणपती पाहणार आहोत. तर तुम्ही जर आपला आता हा जो व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो, आपण खेतवाडी संपूर्ण 13 गल्ली ते 13 गणपती आपण संपूर्ण ते कव्हर केलेले आहेत. त्यानंतर मुंबईचे गणपती म्हणजे लालबाग, गणेश गल्ली, तेजू काय मेन्शन हे देखील व्हिडिओ आपण कव्हर केले आहेत. तर ते 2 व्हिडिओ आपण सेपरेट आपल्या चॅनलवरून हे अपलोड केले आहेत. नक्की जाऊन बघा, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक पण दिलेली आहे. आणि आता बरोबर वाजले आहेत 8. म्हणजे का दुपारी जाणार होतो शूट करायला, पण बोललो रात्री आपण निघालो तर थोडी लाईट वगैरे असेल ना तर डेकोरेशन वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मग मी आता निघालोय. त्यामुळे तुम्हाला देखील छान छान आजच्या ह्या व्हिडिओ मधून गणपती बाप्पा बघायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, कोणती वाट न पाहता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. आणि सह्याद्री मंडळाचा आपण गणपती बघणार आहोत. आणि आता बरोबर वाजले 12:30. 12:30 वाजले. तनिष्का, दीपाली, तिथल्या सायकर 12:30 वाजलेत. तुला झोप नाही अजून? आणि तुला? आम्ही आता चेंबूर मधले सर्व गणपती बघितले. आता आपण चाललोय सह्याद्री क्रीडा मंडळ. सह्याद्री क्रीडा मंडळ हे बघा, हा मेन गेट आहे. आणि चेंबूर मधील सर्वात मस्त डेकोरेशन इकडे असतं दरवर्षी. तर आता आपण ते सर्व चेंबूर मधले ते बाकीचे गणपती बघितले. आता आपण 12:30 वाजता ह्या मंडळात आलेलं आहे बघायला गणपती. खूप छान डेकोरेशन केलंय बघा, सह्याद्री क्रीडा मंडळ. तर जाऊया आतमध्ये. लाइटिंग बघा मस्त. बघा डेकोरेशन काय आहे. ऍक्च्युली मला पण माहित नाही डेकोरेशन काय आहे ते, पण पूर्ण जे मैदान आहे त्या मैदानात संपूर्ण डेकोरेशन असतं. बघा माहोल हे बघा. तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन आहे. आज आपण पाहणार आहोत म्हणजे सह्याद्री क्रीडा मंडळ याचा गणपती. म्हणजे टिळकनगर मधील फेमस असा गणपती तुम्ही बघू शकता. डेकोरेशन काय केलं तुम्हाला समोरून पाहायला मिळणार आहे. मी पण एक्सायटेड आहे. ऍक्च्युली मला पण माहित नाही की हे काय डेकोरेशन असणार आहे ते. बघा समोरच ऍक्च्युली मला पाहायला मिळते हनुमंताची एक मोठी मूर्ती आहे बघ समोर. सह्याद्री क्रीडा मंडळ टिळकनगर. मित्रांनो, आता समोर बघता सह्याद्री क्रीडा मंडळाचा बोर्ड आहे, बॅनर लावलाय. आणि संकट मोचन हनुमान मंदिर हे तुम्हाला पाहायला मिळतंय. संपूर्ण आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा. आणि मुंबईमधील सर्वात मोठं डेकोरेशन आहे, म्हणजे मोठं म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी पाहायला मिळतं. टिळकनगर सह्याद्री क्रीडा मंडळ. संकटमोचन हनुमान मंदिर. आणि केवढं मोठं हे डेकोरेशन केलेलं आहे बघा. मोठं एक मंदिर आहे. हे मैदान आहे बाजूला. त्या मैदानाच्या बाजूला हे एवढं मोठं मंदिर आहे. वर्ष 48 सार्वजनिक गणेशोत्सव टिळकनगर सह्याद्री क्रीडा मंडळाचा हे गणपती डेकोरेशन
दरवर्षी काही ना काहीतरी असं एक मस्त असं नावाजलेलं करतात. यावर्षी संकटमोचन हनुमान मंदिर यावर्षी तुम्ही बघताय समोर. आणि मंदिरामध्ये देऊळ जसं आहे ते डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बघा. डिटेलमध्ये काम केलं आणि खूप मोठं भव्य असं मंदिर सेम हे तुम्हाला समोर बघायला मिळतं. मंदिराच्या आसपास जी तुम्हाला ते झाडं पाहायला मिळतात जे आहेत ना ते एकदम मस्त ओरिजिनल लुक वाटतंय. हनुमान आणि त्या हनुमंतांची गदा बघ एवढी मोठी आहे. तर एकदम जवळ आलोय मी त्या मंदिराच्या समोरून एंट्री आहे आणि हे असं बाजूला असं रेखीव काम केलेलं आहे बघा. किती मस्त वाटतं एकदम. म्हणजे आपण आतमध्ये आलो एंट्री केले आणि एकदम असं आतमध्ये गुफा म्हणतात ना मंदिरामध्ये कसं आपण बसतो तसा हा लुक दिलेला आहे. सर्व आजूबाजूला झाडं आहेत हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे लावले आहेत आणि एकदम ओरिजिनल वाटतात ते पण सर्व. एक नंबर हे डेकोरेशन केलंय. संकटमोचन हनुमान मंदिर. आणि आता बरोबर वाजलेच बघा किती आणि तुम्हाला 1 वाजला 1 आणि रात्री 1 वाजता आम्ही आलेलो इथे बघा. जबरदस्त. आपण जर सुरुवात बघितली तर वरती सर्व हनुमंतांचे म्हणजे तर मंत्र वगैरे लिहिलेले आहेत सर्व. इकडे श्रीराम आहे, लक्ष्मण, सीता, हनुमान सर्व दाखवलेलं आहे इकडे. मोरया मोरया आकी मस्त आहे. इकडे श्री हनुमंत आहेत. छोटं मंदिर केलेलं आहे बघ इथे. पाय पड आणि वर मंत्र आहे त्यांचा मस्त असे घुमट बघू शकता म्हणजे वरतं छत बघू शकता असं काम केलेलं आहे. आणि बाप्पा की जय. टिळकनगरचा गणपती सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती खूप छान आहे बघा. छत वगैरे बघू शकता की मस्त वगैरे सजवलेलं आहे. छोटा महल आहे एकदम. त्या महलामध्ये बाप्पा बघू शकता खूपच मस्त आहे बघा. काय सजावट केलेली आहे बघा बाप्पाच्या बाजूला सर्व फळांची वगैरे आणि मस्त हे बघा समोरून बघा तुम्ही. हनुमंताची मूर्ती आहे बसलेली आहे मस्त. बजरंग बली की जय. मस्त आहे.
तर म्हणून आता आपण म्हणजे सह्याद्री क्रीडा मंडळाचा नगरचा सर्वात प्रसिद्ध असा बाप्पा बघितला आणि माझ्याबरोबर होती तनिष्का. तनिष्का कसं वाटला? छान एकदम छान वाटलं आणि हा एकदम भारी त्यांचं जे नवं मंदिर आहे ना खूप छान बनवलं होतं. तर तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओ तुमची लाईक करा, कमेंट करा, जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. नवीन तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.